रुपेचे बाबा पोरगं आलं नाही ना रातपासून घरी? काही सांगितलं काय त्यानं तुम्हाला? आलं नाही, जेवलं नाही, स्वयंपाक जसा तसाच आहे. कुठं गेलं काय माहित? नाही मला काही नाही सांगितलं त्यानं काही. मला नाही सांगितलं. काय करून तो आता घरी कोणी आहेच नाही. आता त्याचं लग्न झालं. त्याने आता त्याची बायकोनी पाहिजे होती की घरी. हं? आता त्या बायको आणू दिली नाही. त्याला आलं असं टेन्शन त्या गोष्टीचं. गेला असं कुठं पार्टी गिर्टी करायला. आता पोरगं काही लहानचं आहे का मी त्याला रोको टोकू शकतो, एखादी झापड मारू शकतो. बरोबरीच्या पोरावर हात उचलू काय मी? काऊन घरी एवढे मोठे लोक आहे नाही काय? आतापर्यंत का त्याची बायकोच होती का इथं? आपण होतो नाही का त्याच्या सोबतीले? तेव्हा त्याचं लग्न व्हायचं होतं. आता लग्न झालं ना त्याचं. लग्न झाल्यावर तुम्ही त्याची बायको आणायला मनाई केली. आतापर्यंत त्यानं पळून आणली असती तर पुरलं असतं. असं वाटून राहिलं त्याला, आता अफसोस होऊन राहिला त्या गोष्टीचा. मी चांगल्यासाठी म्हणतो का नाही हे समजत नाही तुमच्या लोकांनी. खरंच मी काही वाईटासाठी म्हणून राहिली काय? माझा फायदा आहे का त्याच्यात? काही घेईन सोनं नाणं काही घेईन तर त्याच्याच कामात येईन ना उद्या चालून. का माझ्या कामात येईन? मी जर मेली तर काय ती घेऊन जाईल काय सोबत? त्याच्याच दोघा नवरा बायकोच्या कामात येईन ते. मला एवढं समजते बा. त्याचं लग्न करून दिलं ना आपण, ते पाहत बसून त्याचं आता काय करायचंय काय नाही तर. त्याचा संसार त्याला कसा करायचा आहे. पोरगं काही एवढं भयाड नाही आहे ना, पोरगी ना समज आहे. मग आपल्याला असं करून जमणार आहे काय? तू आपली तट धरून बसली. त्याला एकत्र संसार करू देणं हे आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. जसं आपण लग्न करून द्यायचं कर्तव्य पार पाडलं, तसं आता त्याला सोबत ठेवणंही आपलं कर्तव्य आहे म्हटलं. तर तू म्हणतं का नाही असं माग तसं माग. मग बरं ठीक आहे, तसं म्हणता तुम्ही. आता मग तो आणायला गेला तर कोण नाही आली पोरगी त्याच्यासोबत? यायला नव्हती पाहिजे काय? पोरीत तसं मोठा गुण आहे म्हणूनच आली नाही कोणी ते. तसं नाही झालं ते. त्यानं गोपालनं पाठवली नाही म्हणते. त्यानं सपाट ठेवली म्हणते. तर जोपर्यंत त्याची आई येणार नाही पोराची, तोपर्यंत मी माझ्या बहिणीला पाठवणार नाही. नको पाठवू म्हणा, त्याच घरी ठेवून घे म्हणा तुझी बहीण. तशी काय त्याची बदनामी होईल? पोरगी होईल त्याची. पोरीचीच बदनामी होत असते, पोराची थोडी होते काही. पोराला कोण म्हणणार आहे? त्याचं काय आहे? या झाला आता एक. दुसरी अजून कोणी करून देऊन देईन त्याला पोरगी? कोणी देते त्याला पोरगी? कोण नाही देत. एवढं नोकरीवर पोरगा आहे माझ्या, काय म्हणते बिझनेस करते. नोकरीवाल्यापेक्षा ताण कमावते म्हटलं. आणि कोण नाही देत त्याला पोरगी? 10 जण पोरगी घेऊन उभ्या राहते त्याच्यासाठी. पण ते आता त्याला तेच पोरगी पसंत होती ना, म्हणून आपण करून दिली. जाऊ दे बा, काही भेटो नाही भेटो, पण काहीच नाही, अजिबात खाली हातच पोरगी. त्यानं आपल्याला पहिलेच सांगितलं की मी हुंड्याच्या विरोधात आहे. हुंडा मी देणार नाही, 2 रुपये देणार नाही. खुशीनं मी काही देईन, पण मी तशी काहीच देणार नाही. जाऊ द्या तिकडे, नको पाठवू म्हणा. नाही पाठवत तर याला काय करायचंय तू कर म्हणा, त्याला काय करायचं तू कर म्हणा. मला नाही पाहिजे पोरगी. मी पहिलेच म्हटलं काही ना काही आणल्याशिवाय पोरगी झालं नको. मी 4 चौघात तोंड कशी काय दाखवू तिथं? मी सगळं सांगून ठेवलाय. माय सुनील एवढं आलं, माय सुनील तेवढं आलं. बाय विचारते म्हटलं दाखव म्हणते. मग काय सांगू, काय दाखवू मग ते? असं म्हणजे तुला तुझ्या सुनीचा पोराचा विचार नाही आहे, तुला लोकांचा विचार आहे नाही. बाया काय म्हणून, त्या सोबती नाही त्या काय म्हणून, त्याचा विचार येऊन पडला तुले. आणि उद्या जर तू बिमार पडली तर त्या सोबती नाही बोलावचं करायला इथं. आम्ही घरातले लक्ष देणार नाही तुझ्या इकडे. तसंच पडलं होती तुला घरात. आणि सुंदर आली तर तिला तर सप्पा सांगन इले आता बिलकुल हे तिच्या सोबती नाही म्हणून हिची लई फिकर करते, तर त्याच्या हवाले करून द्या म्हणून दिले. तसं कोणी कोणाचं करत असते काय? व एकामेकाला घरात लेलेच करावं लागत असते. परिवार कायले म्हटलं गेलं मग? मग ते पोरगी परिवार नाही का आपला? पण तुम्ही सांगा, मी तर पहिले मायबाप पाहून राहिली, पहिला भाऊ पाहून राहिली. असा का बहिणीला पाठवून नाही राहिला, पण काही ना काही देऊन नाही राहिला म्हटलं. एखादी राहिले असते देऊन दिलं असतं, मोकळं केलं असतं, तिथंच किस्सा खतम करून टाकला असता. पण हे अजबच लोक आहे बा, एकदम निर्लज्ज असल्यासारखे. का नाही म्हणते नाही तर नाही पोरगी. तसं नाही, आता ते जगात पाहून राहिले आहे का पोरीला हुंडा देते. एकदा जर इथून काही दिलं तर तिथं सासरचे लोक बार 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 मागण्या ठेवते, लालची राहते. म्हणून ते आताच निघून राहिले. आता नसन न्यायचं तुम्हाला तर नका नेऊ पैशासाठी, पण समोर चालवून त्रास दिला तर मग काय करून ते? म्हणजे आपण काही एवढे त्रास द्या चुकते लोक आहे काय? सासूबास करून काय आपण त्याच्या पोरीले? त्याला थोडी माहित आहे तू काय कागदावर लिहून देऊन राहिली काय त्याला? कोऱ्या कागदावर लिहून देतं काय तर मी अजिबात पोरीला काही करणार नाही, पोरीसोबत अजिबात भांडणार नाही, लिहून देतं काय असं? अशी तर कोणी लिहूनच देणारी बहिणी आजपर्यंत. असं कोणी लिहून देत असते काय कागदावर? काही बोलत राहता तुम्ही बी. तुम्ही त्याच्या ऐकून आहे का माझ्या ऐकून आहे? व मला तर असं वाटतं कधी कधी का माझ्या ऐकून नाही बोलत तुम्ही, त्याच्या शिकून बोलताय. जवळ कधी येतो म्हणते पोरीला नाही आले मग आता? येईन. आता का पोरीला काही अर्जंट आहे का आताच पाठवलं पाहिजे म्हणून? ती राहीन ते काही दिवस अजून. आता नाहीतरी आंब्याच्या रसाला येतेच कोणी दरवर्षी. आता राहीन ते 15 दिवस महिनाभर. आता लग्न झालं, आता राहीन तिला वाटण तोपर्यंत. तिला का हाकलून देऊ मी? जात नाही तर तिकडे म्हणते तिच्या घरी तिची ननद आली आहे म्हणते. ननद आली म्हणजे सारा कामीलेच करावं लागते. म्हणून ते म्हणते मी सध्या काही जात नाही म्हणते. आई मी थांबतो म्हणते ते जाईपर्यंत. मी म्हटलं थांब. आलता तिला जवायचा फोन. नाही म्हटलं तिनं, मी येत नाही म्हणे सध्या म्हणे, मग येईन म्हणे. मग तब्येत नाही लागत म्हणे बरी, असं म्हटलं बा तिनं. आता काय झालं ननद आली तर? नंदीचं करायला नाही पाहिजे काय? ननद आल्यावर काही इकडे पैसे लागते माझ्या बापाच्या घरी. बाबा ती आली तिच्या मायबापाच्या घरी आणि हिनं नाही कायच्या मायबापाच्या घरी. म्हणजे काय इथं अजबच आहे तुमचं? पोरीला नको बोलवू आणि सुनीला नको तिथं ठेवू, सुनीला आपल्या घरी घेऊन ये. अजबच आहे बा तुम्ही तर. बरं मी जातो जरासा कंपनीत जातो, काय चालू आहे काय नाही पाहून येतो. पोरगं तर आलं नाही म्हणतं. पाहिजे बरं तू का तिकडे कारखान्यात झोपला तर, नाही तर जाऊन झोपला असेल त्याच्या ऑफिसात. ऑफिसात नाही झोपत असते तो. तू गेला असं कुठं मित्राबरोबर गेला असं. त्यालाही समजून नाही राहिलं का आपली आई करते आपल्या चांगल्यासाठीच करून राहिली. हे समजून नाही राहिलं का माझ्या पोराले? लग्न झालं हे त्याचं चांगलं ना वाईट करून कोणाचा काही उद्देश नाहीच राहिला तुले. त्या याच्यावर सोडून द्यायला पाहिजे त्याला, चांगलं करायचं का वाईट करायचं आहे.
लग्न करून दिलं ना आपण, मग ते अलग ठेवून काही अर्थ आहे काय? तुम्हाला सांगितलं काय त्यानं? तुम्हाला सांगितलं का बा नाही माझी बायको नाही इथं म्हणून मला असं होऊन राहिलं, म्हणून मी बाहेर चाललो असं म्हटलं काय त्यानं? मना काय लागते समजत नाही काय? भावना नसते समजत काय माणसाला माणसाच्या? आपण लग्न झालं तरी बायकोला तिथे ठेवून दिलं, आपली आई अशी करून राहिली, पाप बसून तुझ्यावर. मी नाही बसत माझ्यावर पाप घेत. मी काही वाईट काम नाही करून राहिली, चोरी टाकून करून राहिली का डाका टाकून राहिली मी त्याच्यावर? काही बोलत आहे का तुम्ही बी? या बाईचं काही खरं नाही आहे. मला नाही वाटत हे सुनीले पोराले राहू देईन म्हणून. हे टाटा तुटत करते त्याची. मलाच काही ना काही उपाय करायला लागल. आई डॉक्टर साहेबाला आणलं मॅ, जरासं घेऊन जाते रुपाली तपासायला लाव बरं. तिची काय झालं काही नाही, ऍसिडिटी वाढली का काय झालं पाय बरं जरासं. हो हो या डॉक्टर साहेब. मी काय म्हणतो डॉक्टर साहेब, चांगलं तपास जा आणि सांगजा मला काय झालं काय नाही. तर औषध गोळ्या सगळं घेऊन येतं मग मी बरोबर. माझ्या बहिणीला काय झालं तर सांगजा बा. कारण का ते ऍसिडिटी हे ते उलट सुलट काही खाते का नाही, काही होते तिले. बरं बरं मी डॉक्टर आहे, मला तपासू द्या पहिले, मग मी सांगतो तुम्हाला काय झालं काय नाही. तुम्हीच जर सांगून द्या पहिले तर मग तुम्हीच कोण नाही इलाज केला, मला काही आणलं इथं. बरं बरं ठीक आहे, जा ना तुम्ही तपासून घ्या. काय झालं बाई तुम्हाला, मळमळ होते काय, उलट्या होते काय होते, ऍसिडिटी झाल्यासारखं वाटते, काय खाल्लं होतं तुम्ही उलट सारखं काही? गोपाळ डॉक्टर बरोबर आणलं ना रे बाबू? आई बरोबरच आहे डॉक्टर साहेब. आईचा इलाज नाही करायचा आहे, माझ्या बहिणीचा करायचा आहे, तिकडे खोलीत आहे ती. ओ आयसी, मला असं वाटलं का ह्या बाईचीच तब्येत खराब आहे काय. तरी वाटलं बरं, शंका गेली का तब्येत खराब तर दिसत नाही यायची, तब्येत चांगली दिसते उलट. बरं चला दाखवा ना मला, पेशंट दाखवा कुठं इथं. हो बापा चला, डॉक्टरच्या जरासं दूरच राहायला लागेल बापा, नाही तर पेशंट सोडून मलाच इंजेक्शन लावून देईन. मॅडम जीव मळमळ करते का तुमचा, उलटे आल्यासारखं होते काय, चक्कर येते काय? हो जीव मळमळ करते, कधी कधी उलटी येते आणि अशा उकाऱ्या येते, चक्करही आले पाहिजे. कधीपासून होऊन राहिलं हे, किती दिवस झाले तरी असं व्हायसाठी? हे झालं आता 15 दिवस झाले मला असं होऊन राहिलं, पण आज जास्तच झालं. पहिले माहित नाही होतं घरी कोणाले, मी काही खातो की नाही तर मग मला असं होऊन जाते. कधी कधी मॅगी खातो काही खातो तर होत असते मला असं, नाही तर नाही खात, नाही तर नाही होत. अच्छा, पण हे खाल्ल्याचं तर होय नाही, मला वेगळी शक्का येऊन राहिली मॅडम. तुमचं लग्न झालं काय? हो लग्न झालं, लग्न झालं पण मी इथंच आहे, आताच झालं लग्न. अच्छा, किती दिवस झाले लग्न होऊन? झाले असं 6-7 दिवस. हो जास्त झाली, 1 हप्ता एवढंच झालं लग्नाला. अच्छा, एक हप्ता झाला नाही. बरं बरं ठीक आहे ठीक आहे, मी औषध गोळ्या लिहून देतो. बाकीचं तुमचे भाऊ आहे ते त्याच्यासोबत बोलून घेतो. मग तब्येतीची काळजी घ्या चांगली आणि आराम करा जास्तीत जास्त. चांगलं खात जा, मॅगी नूडल्स हे कमी खा, हेल्दी फूड खा आता चांगलं. काऊन डॉक्टर काय झालं मला, कोणती बिमारी झाली आहे? ऍसिडिटी झाली काय? तशी होतच असते मला, पण एवढी नाही होत कधी. नाही ऍसिडिटी नाही झाली, सांगतो ना तुम्हाला. काकू तुम्ही आई आहे काय पोरीच्या? हो आई मी. काऊन काय झालं आता तिले? काकू आता तुम्हाला सांगू का नाही सांगू, मला आता विचार येऊन राहिला, पण सांगा तर लागेलच मला. बोला ना डॉक्टर साहेब काय झालं? हे तुमची पोरगी प्रेग्नेंट आहे, आजी होणार आहे तुम्ही. काय काय बोलता डॉक्टर साहेब तुम्ही? डबल तपासा तुम्ही? काही काही वाटून नाही तुम्हाला, मला पहिलेच तुमच्यावर शंका येऊन राहिली होती. तुम्ही डबल तपासा तिले. काकू आमचं निदान बरोबर असते, आमचं निदान कधी चुकत नाही. तुम्हाला एवढी शंका असेल का नाही तर दुसऱ्या अजून चांगल्या डॉक्टर जवळ घेऊन जा तुम्ही. हा माझ्यावर शंका असेल तर, पण हे 100% खरं आहे म्हटलं. आणि काय झालं एवढं दचकाले, तुम्हाला तर खुशी व्हायला पाहिजे, आजी होऊन राहिल्या तुम्ही तर. लग्नच झालं ना पोरीचं, काय फरक पडून राहिला आजी झाल्या तरी? काय फरक पडते म्हणजे तुम्हाला काय माहिती काय फरक पडते काय नाही पडत? तर आमचं आम्हाला माहित आहे. तर सांगा ना अडचण, सांगा ना अडचण काय आहे, मी तुमची सॉल्व्ह करून देतो काही असेल तर. डॉक्टर साहेब आता गोष्ट कशी आहे, 8 दिवस झाले पोरीच्या लग्नाले आणि पोरगी तिथं गेलीच नाही म्हटलं. हा इथं आली ना लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी, तेव्हापासून तिथं गेलीच नाही. तर हे कसं शक्य झालं? आता मी काय सांगू बा तुम्हाला, हे कसं शक्य झालं तर. आता ते तुम्ही तुमचं पहा मॅटर काय आहे काय नाही. मी तुम्हाला फक्त औषध गोळ्या लिहून देऊ शकतो, काय करायचं आहे काय नाही तुम्ही डिसिजन पहा. काय झालं आता बाई, तुम्ही एवढ्या जोरानं कल्ला केला तर मला आवाज आला तिकडे. काय झालं? अहो इले विचार, हिनं काय केलं तर काय करून बसली आहे पोरगी, विचार इले. सांग त्या गोपालले काय गुल खिलवली हिनं तर आता. ननद बाई काय झालं, काऊन म्हटलं आता बाई अशा म्हणून राहिलं? हे काय सांगते आता, तिला तर लाज वाटायला पाहिजे. आई कायले लाज काढतो हो माई, काय गलत केलं मी सांग बरं? लग्न झालं ना त्याच्याच सोबत झालं ना, मग काय फरक पडून राहिला? असं तुला फिकर नाही पडून राहिली, पण त्याच्या घरच्या जर म्हटलं का नाही होय आमच्या घरचं येतं मग मग काय करशील? आई कायले म्हणून, पण ते त्याला तर खुशी होईल. मी रुपेशला सांगा नाही ना तरी त्याला खुशी होईल म्हटलं या गोष्टीची. माहित पडते ना आता, सांग ना त्याला खुशी होते का दुःख होते, हा काय म्हणते काय नाही तो माहितच पडते ना. काकू ते तुमचं घरचं मॅटर काय आहे ते पाहायचं तुम्ही. मग हे औषधची चिठ्ठी घ्या आणि हे जेवढे औषध आणले आहे, मग काम आहे औषध देणं काय, तर हे औषध तुम्ही आणून द्या पोरीले आणि रोज देत जा. हे टॉनिक आहे याच्यात दिलं चांगलं बाळाला हेल्दी राहण्यासाठी, तर हे औषध घेऊन ये जा. इथं तर बाप्पा मला चक्कर याची वेळ येऊन गेली, काय करू ना काही नाही, मी कोणाकोणाला तोंड देऊ आता. पहा काकू तुम्ही म्हणाल तर मी औषधही देऊन देतो. हा जर नसन पाहिजे तुम्हाला तर
पण माझा विचारानं एक गोष्ट आहे का तुम्ही मूल जगात येऊन राहिलं तर त्याला येऊ द्या, आनंदानं स्वागत करा त्याचं. बस एवढंच माझं म्हणणं आहे. बरं डॉक्टर साहेब या तुम्ही. काय तुमचं बिल किती झालं ते घेऊन घ्या त्याच्याजवळून. बाहेर उभे आहे नाही यांचे भाऊ, त्याच्याजवळून घेऊन घ्या तुम्ही बिल लागन तर. पण आता या तुम्ही. बरं बरं मॅडम, ठीक आहे ठीक आहे. हे चिठ्ठी त्याच्याजवळ देतो मग. हा हे चिठ्ठी देऊन द्या त्याच्याच जवळ. चला भाऊ, चालतो मग मी आता. ते चिठ्ठी औषधाची तिकडे अंदर दिली आहे आईजवळ तुमच्या. तर ते सगळे औषधं घेऊन ये जा. आणि बरोबर आठवण ते सगळे औषधं देत जा. आणि ते टॉनिक आहे ना, ते पद्धतशीर दे जा. बरं नेऊन सोडतो ना डॉक्टर साहेब तुम्हाला. जसं घ्यायला आलो तसं सोडून नाही देतो नेऊन. नाही कायले नेऊन सोडा लागते, जातो ना मी. जातो, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. तुम्ही पेशंटला सांभाळा, काय काही असं सिरियस मॅटर नाही आहे, चांगलंच आहे. बरं ठीक आहे. काय ॲसिडिटी झाली होती काय? सांगितलं ना आता काय झालं होतं काय नाही, सगळं सांगितलं. औषधही लिहून दिले. त्याच्यामुळे आता काही घोडच नाही आहे काही. हां, बाकी काही काम पडलं तर सांगा, मग करा फोन. यायला तयार आहे मग मी केव्हाही. नाही तशी गरजच नाही पडत म्हणा, पण पडली गेली तर येऊच तुमच्याजवळ, काही विषय नाही, गावातच राहता तुम्ही मग. बरं काही हरकत नाही. फी तर तुम्ही मला देऊनच दिली आहे. ठीक आहे, येतो मग मी आता. हो या. आई चिठ्ठी करून नाही आणली? ते औषधं घेऊन आलो असतो ना. आता चालू करून द्यायला सांगितलं ना डॉक्टरनं औषधं. आणि ते टानिक गिनिक एवढं काय द्यायला लागत होतं एवढ्या ऍसिडिटीसाठी ना सुकल्या? ऍसिडिटी तुला सांगितलं नाही का डॉक्टरने काय झालं म्हणून तिला? नाही, मला तेवढंच सांगितलं फक्त. नॉर्मल आहे म्हणून, बाकी काही टेन्शन नाही आहे. टेन्शन घेऊ नका, आनंदी राहा असं म्हटलं. बाकी काही म्हटलं नाही. मी म्हटलं एवढ्यासाठी काय होणार आहे तिले, म्हणून मी काही लोट नाही घेतला मी विचाराचा. मी म्हटलं सांगा ना औषध आणून द्या, म्हटलं तब्येत चांगली होऊन जाते. अरे डोकं फोडाचीच पायी आली गोपाल. हा पोट्टीनं म्हटलं तोंडाला काय पुसलं आपल्या. तोंड काय केलं तिनं तिकडे. आई काय बोलून राहिली तू? हे मला स्पष्ट सांग, तू काय आहे तर. आता स्पष्ट काय सांगू रे तुले, डॉक्टरने सांगून द्यायला पाहिजे होतं तुले. हा आता मला सांगा लागून राहिलं. मला शरम नाही तर शरम येते राजा असं बोलायची. आई, करणाऱ्याला करायची शरम नाही, सांगणाऱ्याला सांगायची शरम कायले पाहिजे? सांग तू काय झालं. अरे राजा प्रेग्नेंट आहे ते, डॉक्टर म्हणे आता. आई काय बोलतो तू हे? खरंच खरं आहे का खोटं आहे? अरे खरंच आहे रे, खरंच आहे. डॉक्टरले मला म्हटलं डबल तपासा म्हटलं. त्यानं डबल तपासलं तर खरंच आहे म्हणे, खोटं नाही म्हणे. मी काय म्हणे तुम्हाला काय असं दिसतो काय म्हणे, डॉक्टर आहे ना म्हणे, खोटं बोलून काय म्हणे तुमच्यासोबत. आई, या पोट्टीला सूट दिली तर हिनं असा फायदा घेतला का आपला? पाय ना आता, म्हणून तर नाही म्हणू मी. सांग आता ते लोक नेऊन नेत नाही म्हणते. आणि ही पोरगी आता हिला पाठवावंच कसं बा आपण तिथं. हो नाही, आता मी तिचं तोंडच नाही पाहत तेल नेपर्यंत. असं म्हटल्यानं जमत नाही रे बाबू रे. हा कसं जमन सांग बरं. आराम करायला सांगितलं तिला डॉक्टरनं. हा क्रिटिकल आहे म्हणे थोडंसं, तर आरामच कर म्हणे, कुठं जाऊ नको येऊ नको म्हणे. आता तिची सासू तर अजूनच बोलन आई. हा पहिलंच तर आता अशी म्हणून राहिली, आता अजून काय बोलन? हे पाय गोपाल, आता तू काही नाही त्या काय म्हणते तर रुपेश रावले बोलावून घे. अन शांततेनं बसून त्याच्यासोबत बोल. नाही तर तिला बोलायला लाव स्पष्ट काय आहे काय नाही, तर ते दोघच जण बोलन. हो आता त्याच्यावर सोडायला पण निर्णय, त्याच्यानंतर मग पाहायला पण काय करायला लागते तर. माझ्या डोक्याने चालून राहिलं राजा आता. हा काय करतं मला काही समजून नाही राहिलं. तिला म्हणतो तर ते म्हणते आई म्हणते त्याच्यात कोणती दुःखाची गोष्ट आहे म्हणते, आनंदाचीच गोष्ट आहे म्हणते. हा असं झालं तर मला लवकर तरी नेईन म्हणते. आई पण आपण आपल्या तोंडानं त्याला सांगवतो नाही कसं आता. हा जवायला ठीक आहे, जवायला सांगून देऊ, पण त्याच्या मायबापाला कसं सांगावं ते गोष्ट? आपण फक्त जवळायला सांगायचं काम करायचं, बाकीचं ते करत बसते. मग त्याच्या घरी सांगायचं नाही सांगायचं काय काही करण मग ते. पण एवढं काम करजो बाबू आता. आता जर जवळायला म्हटलं नेतो तिला तर नेऊ देजो. ते पाठ बसत तिचं जसं केलं स्वतःच्या हातानं तसं बघत बसून ती. ज्याचे भोग त्यालाच भोगा लागते. तू काय तिला भोगच भोगू लागशील का जरा आयुष्यभर? आपल्या जिंदगीवर लक्ष दे आता जरासा. तिच्यावर नाम सोडून दे आता. ते होते बरोबर व्हायचं आहे ती. ते काही तिच्या घरी आता काही कमी नाही आहे तिले. आई कमीचा जास्तचा विषय नाही आहे, बहीण होती मी एकुलती एक म्हणून त्याचं चालू आहे. किती दिवस झाले बाई मी काय चांगली चारा पाणी खाऊन राहिली. बिमार आहे का काय आहे? यायला किती डाव म्हणतो डॉक्टरच्या इथे घेऊन जावं तिला, नाही तर डॉक्टर घेऊन या घरी. तर नाही एखादं इंजेक्शन सलाई मला लावली असती तिला, तब्येत चांगली झाली असती तिची. माय डॉक्टर वाटतेकडे घ्या म्हणू काय आले. मला ह्या डोळ्याचा डॉक्टर दिसून राहिला. डॉक्टर साहेब, ओ डॉक्टर साहेब. बोला मॅडम, काय काम होतं? डॉक्टर साहेब 2-4 दिवस झाले हो, अशी कमजोरी जाणवून राहिली. आणि काय म्हणते तर अन्न नाही चाललं. आता काही उपाय आहे का याच्यासाठी? जरासं तपासून घ्या ना काय. असं होऊन राहिलं काय? ठीक आहे मग चला ना. मग कुठं कुठं चालता? आता कुठं चालता? तुमच्या घरात चला ना, घरात चला, इलाज करून देतो तुमचा. हो डॉक्टर साहेब, मी तुम्हाला तशी बाई वाटून राहिली काय? घरात नेता मला तुम्ही? मग मी काय तुम्हाला तसा माणूस वाटून राहिलो काय? डॉक्टर आहे ना मी. डॉक्टरला असं तसं समजता काय तुम्ही? तुम्हीच म्हणता काय इलाज करून द्या, आणि तुम्हीच म्हणता का आता मला असंही समजता काय? म्हणजे मी घरात नाही नेऊ तर काही तर रस्त्यावर इलाज करू तुमचा? हो डॉक्टर साहेब, मायाने इलाज करायचा आहे. ह्या माया गाईचा करायचा आहे. माया गाईला चारा नाही चालला. अन्न नाही खाऊन राहिली ती किती दिवस झाले. बिमार सारखी दिसून राहिली. मी काय ढोराचा डॉक्टर आहे काय? माणसाचा डॉक्टर आहे ना मी. माणसाचा इलाज करतो मी, ढोरायचा नाही करत. आता मला असं वाटलं बा तुम्ही जनावरांचे डॉक्टर आहे काय,
म्हणून तर म्हटलं मी तुम्हाला. बरं ठीक आहे. इथं इकडे कोणाच्या घरी गेले होते तुम्ही? इकडे गेलो होतो त्या काय नाव आहे गड्या त्याचं, नाव नाही येऊन राहिलं मला त्याचं. पण ते आहे नाही काय, एक पोरगा आहे त्याचं दुकान आहे त्याच्या घरी कपड्याची, आणि जाडी जाडी बाई आहे अशी. आता आमच्या गावात तर लय जड्या बाय आहे, जास्त बारीक बाय आहेच नाही. आता लग्न झालं म्हणते बा 7-8 दिवसात. त्या घरी गेलो होतो. शांताबाईच्या घरी गेलते मग तुम्ही? आता तेवढं नाही माहित बा मला त्या बाईचं नाव शांताबाई आहे का कांताबाई आहे. पोरीचा इलाज केला मी. हो, पोरीचं नाव रुपाली. चिठ्ठीवर लिहिलं का नाही, रुपाली रुपाली. मग आता तिथं काय झालं? बरोबर आहे, पोरगी गेली असन तर बिमार पडले असन तिथचे लोक. नाही नाही, बिमार नाही पडले. पोरगी आहे का नाही, ते पोरगी स्वतःच बिमार आहे. ते पोरीचा इलाज करायला गेलो होतो. पोरीचा इलाज? पोरीला काय झालं आता? पोरगी तर सासूच्या घरी नाही गेली का? इथंच आहे का ते? आता त्यानं तर सांगितलं बा 6-7 दिवस लग्नाला झाले म्हणे, तर इथंच आहे म्हणे असं म्हटलं. आली असन. मग काय झालं? मग तिला तब्येत खराब आहे का तिची? नाही, प्रेग्नेंट आहे ते पोरगी. अरे देवा, प्रेग्नेंट आहे ती पोरगी? अरे बापरे. डॉक्टर साहेब बरोबर आहे, लय दिवसचं चालू आहे ते, वर्ष 2 वर्षापासून. पहिलेच आहे मग हे सगळं. असं म्हणजे लव्ह मॅरेज आहे का ते? लय दिवसचं चालू आहे मग, म्हणून असं आहे. तरीच तर म्हणे तिची आई गेली नाही म्हणे पोराच्या घरी, असं तसं चालू होतं बा त्याचं काहीतरी. दाल में काला आहे तरी मी त्या दिवशी म्हणूच का काय झालं गड्या, अशी कोण दिसते हळदीच्या दिवशी. पण म्हटलं आपण काय एवढं लक्ष देत बसावं कोणाच्या पोरीबारीवर, म्हणून मी काही म्हटलं नाही बाबा. बरं ठीक आहे, येतो बाई मी. ते म्हशीचा इलाज करून घ्यायचा चांगल्या डॉक्टरजवळ. म्हशीचा म्हणतो गाईचा. हा करतो. अरे बापरे, लय चुप रुस्तम निघाली शांताबाई तर. पोरीचं लग्न झालं तर आपण इथंच आहे पोरगी, या काय की प्रेग्नेंट कशी काय झाली? लय मोठी आहे तर, न्यूजच आहे चांगली. हो, आता कोणाला सांगा लागेल मला ही गोष्ट. मला नाहीतरी बोलतच राहते ना, तर ठीक आहे ना. मला बोलत राहता म्हणा तुम्ही, तर माझ्या हातात तुमचं हे सापडते ना. आता ते शांताबाई बी लय शायनी बनायला पाहिजे ना. आता तर नाही जात मी कोणाच्या घरी. मग सांगा मी कोणाले मग जाईन थंड्या. आता सध्या लय ऊन आहे, एवढा उन्हीत जात नाही बाबा मी. पण मला हे नाही समजून राहिलं का पोरगी इथं काऊन आहे? हा पोरीच्या घरी काय झालं? लग्न झाल्याबरोबर तर पोरगी तिथं पाहिजे होती आता सासूच्या घरी. विचारन मी शांताबाईले. ते कशी विचारते आपल्याला कोणत्या गोष्टी, आणि आपण सांगतोय तिले, तर तिले कोण नाही विचारावं आपण कोणत्या गोष्टी? विचारानच मी तिले. काय करावं गड्या आता? डोक्यात लाकड घालायची पै आणली पुट्टी ना. आता म्हणा कोणाले आणि बोलावं कोणाले? आता कसं तरी तिले घरी ठेवलं होतं, त्याच दिवशी पाठवून दिलं असतं तर पुरलं असतं. जे झालं असतं ते त्याच्याच घरी झालं असतं. त्याला खरंही वाटलं असतं, वादही मिटून गेला असता, आणि पोरीला सुखही राहिलं असतं. ते लोक आनंदी राहिले असते. आता जर त्यानं नाही मान्य केलं तर काय करावं? आता पोरीचं घरी ठेवा लागन तिले. पहा लागन गड्या आता काय होते काय नाही, माहित तर पडते. चला आता जाऊ दे, जे झालं ते झालं. नशिबानं चांगलंच होत असते असं म्हणते. चला मग माझी बहीण भाऊ, आता मोठी चक्रव्याध सापडली मी, नाही काय? तुम्हाला वाटत असेल का शांताबाईला काही ना काही संकट चालूच आहेत तिच्यावर. पाहू आता उद्याच्या व्हिडिओत काय होते काय नाही, तर याच्यातूनही निस्तराच लागला आपल्याला. भेटू मग आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला रजा द्या आता. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हाईप पण द्या.